नमस्कार मित्रांनो. आज सकाळी सकाळी चालत चालत मी स्टेशनला पोहोचलो. स्टेशनला पोहोचून पाहिलं तर समोरून ट्रेन आली होती. बरोबर, ही ट्रेन माझीच होती. पटापट ट्रेनमध्ये चढलो. आमचा आंबेली स्टेशन सोडला आणि ठाणे स्टेशनला पोहोचलो. तालीम हॉलकडे जाऊन पाहिलं तर तालीम हॉल बंद होता. तनू एकटीच आली होती म्हणून तिच्यासोबत थांबलो. थोड्या वेळाने सगळे आले. सेटचं सामान बाहेर काढलं व आम्ही सगळा सेट घेऊन दुसरीकडे चाललो. पहिल्या हॉलवरती काहीतरी कार्यक्रम होता, त्यामुळे आम्ही सर्व सामान दुसऱ्या हॉलवरती आणून ठेवलं. एक एक करून सर्व सामान आणलं. मी दादाच्या बाईकवरती बसून बाकडा मांडीवरती घेऊन आलो. थोड्या वेळाने इथे मस्ती चालू होती. थोडीशी तालीम करून सर्व सेटचा सामान आम्ही रिक्षामध्ये भरला व रिक्षा घेऊन आम्ही निघालो. वेळेच्या आधी आम्ही स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलो होतो, म्हणून थोडा वेळ आराम करत होतो की इतक्यात आम्हाला कॉल आला की कॉस्ट्युम चेंज करून घ्या. इथे आमचा ज्ञानबा दाढी पांढरी करून घेत होता. मी माझं कॉस्ट्युम घालून रेडीच होतो आणि अभिषेक त्याची केस सेट करत होता. थोड्या वेळाने इथे योगेश दादा आला व त्याची स्टंटबाजी दाखवत होता. ड्रेसिंग सेन्स बस आमच्या स्पर्धेचा वेळ झाला होता म्हणून आम्ही सेटचं सामान हॉलच्या जवळ आणून ठेवलं व आम्ही स्पर्धेसाठी रेडी झालो. स्पर्धा संपली. सर्व सेटचं सामान बाहेर काढून ठेवलेलं पटापट पॅकअप केलं. आमची चर्चा चालू होती की आज अटेलचाही फायनल रिझल्ट लागणार होता, म्हणून अर्धी लोक तिथे चालली होती. मी मात्र इथे ह्या हॉलवरतीच थांबलो होतो. मी शेवटच्या एकांकिका एन्जॉय करत होतो. थोड्या वेळाने सर्व एकांकिका संपल्या व रिझल्टचं अनाउन्समेंट चालू झालं होतं. सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते की काय रिझल्ट लागतो. काही कारणांमुळे आमचा रिझल्ट लागला नाही, त्यामुळे मी संदीप दादाच्या गाडीवरती बसून घरी निघालो. बाय.